आंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या ओबीसींच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मंजूर करून शासनाने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी समाजाचे प्रतिनिधी बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखणे आणि श्रीहरी निर्मळ हे उपोषणास बसले आहे। या आंदोलनाची अद्याप शासनाने दखल घेतली नाही। ओबीसी उपसमितीने उपोषणस्थळी भेट देऊन आम्हाला आश्वस्त करावं, सरकारने मराठा समाजाविषयी काढलेला जीआर रद्द करावा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी मार्फत सुरू असलेल्या चौकशीचे काय झाले याचा अहवाल शासनाने सादर करावा अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत। जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय। ओबीसींची उपसमिती म्हणजे वराती मागून घोडा आहे। कारण ज्या वेळेस मराठा उपसमिती स्थापन केली त्याच वेळेस ओबीसी उपसमिती स्थापन करणं गरजेचं होतं आणि दोन्ही समित्यांची एकत्र बैठक घेऊन तो जीआर काढणं गरजेचं होतं। पण तसं न करता ओबीसीची उपसमिती वेळ गेल्याच्या नंतर केली आणि आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे। पण प्रशासनाला इथं येण्यासाठी जाग नाहीये, प्रशासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। प्रस्थापितांच्या उपोषणाला सरकार पायघड्या घालते, उपसमिती लोटांगण घालते, 11 मंत्री शेळ्या मेंढ्यासारखं तिथं बसताय। मग या महाराष्ट्रामध्ये या आंतरवालीमध्ये हे ओबीसींचं प्राणांतिक उपोषण चालू आहे, पण सरकारला इकडे पाहायला वेळ नाही। आणि या महाराष्ट्रातील ओबीसींना सरकार काय आश्वस्त करणार आहे? फक्त मीडियावर बातम्या दिल्याच्या नंतर जरांगे तुम्हाला एक पॉइंट विचारताय, त्यांच्याकडून तुम्ही अभ्यास करून घेतल्यासारखं विचारताय आणि सरकार त्याला उत्तर देते। आमची मागणी हीच आहे, आमचं उपोषण चौथा दिवस आहे, सरकारने याही उपोषणाकडे लक्ष द्यावं आणि ओबीसींना आश्वस्त करावं। उपसमिती नेमली हे सगळं खरं आहे की ज्या दिवशी मराठा उपसमिती नेमली आणि मराठा आंदोलन करता हजारो लोक तिथं हे झाले, त्याचं आंदोलन सोडाय करता गेले, तर हे तर सरकार एका जातीला एक पद्धतीचं वागत असेल, एका जातीला एक वागत असेल। आमच्या पण लेकरा बाळाच्या भवित्या करता माझं तरी आज स्वतःचा निर्णय किंवा जर सरकार असं वागत असेल, जर समजा ओबीसीची दखल घेत नसेल तर शेवट हे माझे पण ओबीसीचे लेकरा बाळ गरिबाचे हातावरले, याच्याकरता जर सरकारने दखल घेतली आज उद्या तर मी आत्मदहन करणार। याच्यापेक्षा काही शिल्लक नाही। आता दुसरा कोणी असला एखादा काही झालं तरी मला माझ्या लेकरा बाळाची काळजी आहे, माझ्या लेकरा बाळाकरता मी लढतोय। आज 1 वर्ष 2 वर्षापासून मला कुठल्या काही राजकारणाचं घेणं नाही, मी कुठं काही एखादा नेता नाही किंवा एखादा माझे 2 नंबर धंद्यावाला नाही किंवा माझ्या मागं काही मोठे नेते नाहीत, पण मी माझ्या एक सामान्य जनतेकरता, एक गरिबाच्या लेकराकरता लढतोय। आणि याच्याकरता जर दखल सरकारला नसेल घ्यायची तर मी आज उद्या 2 दिवसामध्ये मी काय करीन हे काही सांगू शकत नाही, कारण नंतर सरकारला पस्तावा होऊ नये या गोष्टी। तुम्ही सरकारला थेट इशारा देताय? सरकारलाच इशारा देतो, आणि त्या समितीला त्या आमच्या सगळ्या म्हणजे जे नेते कंपनी आहे त्यांना पण इशारा देतो। कारण त्याला जर कळत नसेल, हे राजकारणापुरतंच जर करीत असतील किंवा स्वतःचं भागलं का तर चला बाकीचा समाज मेला तर मेला, हे जर घडत असेल तर याच्याकरता पण आता काही उपयोग नाही राहिलेला। स्वतःच्या म्हणजे भाकरी करता जर दुसऱ्याची लाकडं जाळायची असली तर याच्यात काही उपयोग राहिलेला नाही। आज समाजाकरता काहीतरी करा। आम्ही काही राजकीय लोक नाही, मला काही राजकारणाचं घेणं देणं नाही आहे, मी अंगठे बहादर माणूस आहे। मी आज 1.5 वर्ष झालेत स्वतः एवढं याच्या झुंजशाहीमध्ये लढतोय, म्हणजे याच्याकरता लढत नाही किंवा चांगल्या पद्धतीनेच मला ते माझ्या लेकरा बाळाला काहीतरी एक सामान्य जनतेला, सामान्य लेकरा बाळा, मजूर कष्ट करणारी लेकरा बाळा यायला काहीतरी मिळावं आणि त्याचं त्याला मिळावं, म्हणजे नवीन मागत नाही मी, त्याचं त्यालाच राहावा याच्याकरता मी लढतोय। हे जर होत नसेल तर मी 2 दिवसामध्ये काय करीन काय नाही हे आज बोलत नाही मी तुम्हाला। NTV न्यूज मराठी, जालना।